सोशल मीडियावर नेहमीच अशा काही घटना व्हायरल होत असतात, ज्याची दखल देशातली मोठी माध्यमे देखील घेत नसतात। आता एक अशीच घटना समोर आली आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण जातंय। नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। राजस्थानमधील सांचोर या गावामध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मेलेल्या प्राण्यांना गाडण्यासाठी खड्डा खोदलेला होता। जेव्हा त्या खड्ड्यामध्ये एका कुत्रीने 5 नवजात पिल्लांना जन्म दिला आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच खड्ड्यामध्ये ती कुत्री आपल्या पिल्लांसोबत राहत होती। मात्र असेच काही दिवस गेल्यानंतर जेव्हा तो खड्डा बुजवायला नगरपालिकेचे कर्मचारी आले, तेव्हा त्यांनी त्या कुत्र्यांच्या नवजात पिल्लांना बाजूला काढण्याऐवजी तसाच त्यांनी तो खड्डा बुजवला। त्यामध्ये त्या कुत्रीचे 5 नवजात पिल्ले देखील गाडली गेलेली होती। खड्डा बुजवल्यानंतर नगरपालिकेचे निर्दयी कर्मचारी मात्र तिथून निघून गेलेले होते। मात्र त्या खड्ड्याजवळ गेल्या 15 ते 20 तासांपासून कुत्री ही आपल्या डोळ्यामधून अश्रू ढाळत बसून होती। येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मात्र नेमका हा काय प्रकार आहे हा लक्षात येत नव्हता। त्यानंतर मात्र या खड्ड्यापासून जवळच असलेल्या एका विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील काही जणांना त्या खड्ड्यामध्ये कुत्रीने पिल्लांना जन्म दिल्याची माहिती होती। जेव्हा विद्यार्थ्यांनी त्या कुत्रीला असं त्या बुजलेल्या खड्ड्यावर बसून रडताना पाहिलं, तेव्हा त्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी तात्काळ जेसीबी बोलावून तो खड्डा पुन्हा एकदा खोदायला सुरुवात केली आणि अगदी 5 ते 6 फूट खोदल्यानंतर त्या खड्ड्यामधील निर्माण झालेल्या एका पोकळीमध्ये त्या कुत्रीची 5 पिल्लेही बसून होती आणि ती अगदी जिवंत स्थितीमध्ये होती। तब्बल 20 तासांपेक्षा अधिक काळ मातीमध्ये दबून राहिल्यानंतरही ही कुत्र्यांची पिल्ले जिवंत असल्यामुळे सध्या आश्चर्य व्यक्त केलं जाते। या घटनेनंतर मात्र सांचोर या गावातील नगरपालिका कर्मचाऱ्यांवर मात्र गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय।